शेळगी येथील लोकमंगल बँकेजवळ गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी एक भला मोठा अतिशय विषारी जातीचा गोणस साप रस्ता ओलांडत असताना तेथून जाणाऱ्या एका वाहन चालकाच्या निदर्शनास आला. प्रसंगावधान राखत त्याने तात्काळ आपले वाहन थांबविले आणि त्याने सर्पमित्र संतोष बगले यांच्याशी संपर्क साधला. तोपर्यंत बग्यांची रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणी माहिती मिळताच सर्पमित्र संतोष बगले हे त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रथम नागरिकांना सुरक्षित अंतरावर जाण्यास सांगितले. गर्दी नियंत्रणात येताच बगलेंनी अत्यंत शांतपणे, कौशल्याने व सुरक्षित पद्धतीने विषारी गोणस सापाचे यशस्वीपणे रेस्क्यू केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. सदर सापाला कोणतीही इजा न करता त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले. आपण आजपर्यंत 1,500 ते 2,000 सापांना जीवदान दिल्याची माहिती सर्पमित्र संतोष बगले यांनी दिली. समर्थ कवदे यांचा मला फोन आला की लोकमंगल बँकच्या रोडवरून एक अतिशय विषारी जातीचा गोणस साप एकाच्या घराकडे जात आहे. तर तिथे तत्काळ मी पोहोचलो ही घटना समजल्यावर, आणि तिथे जाऊन पाहता भरपूर गाडी चालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. तर तिथे जाऊन पाहता हा आपल्या भारतातील अतिशय विषारी जातीचा गोणस साप होता. सर्वप्रथम तिथील सर्व गर्दी आपण शांतपणे बाजूला केली आणि तेथील वातावरण थोडं शांत केलं आणि त्या सापाला सुरक्षितपणे आपण पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिलं. आतापर्यंत किती साप पकडलो होतो? आजवर मी जवळपास 1,500 ते 2,000 साप मी शेळगी भागात अथवा शेळगी सोलापूरच्या परिसरातील आजूबाजूचे गावामध्ये 1,500-2,000 साप 1 रुपया ही विनामूल्य सर्पसेवा देत आहे. सर्प दिसताच त्यास घाबरू नका, त्याला मारू नका, सुरक्षित अंतर ठेवा आणि तात्काळ प्रशिक्षित सर्पमित्र व वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन बगले यांनी केले आहे.